बिहारमध्ये भाजपचं कमळ फुललं. सम्राट चौधरी झाले बिहारचे नवे मुख्यमंत्री. गोरेगाव ड्रग्ज पार्टीमधल्या 6 आरोपींना न्यायालयामध्ये केलं हजर. सर्व आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. हाय प्रोफाईल कॉन्सर्ट पार्टी ड्रग्जमुळे झाला 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींना ब्लॅकमेल केलं. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींवर लैंगिक अत्याचार. मोहम्मद अयाज तन्वीर असं आरोपीचं नाव. नाशिकमधल्या आयटी कंपनीतल्या धर्मांतरण प्रकरणी संशयिताच्या बँक खात्याची एसआयटी कडून चौकशी. 2022 पासून आरोपी जाळविण्यात असल्याचा संशय. भोंदू अशोक खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. चौथ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडी. भोंदू खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड. छापेमारीमध्ये मिळाले कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे. ईडीनं खरातची 2,50,00,000 रुपयांची बँकेतली रक्कम गोठवली. अंजली दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेंचा व्हिडिओ ट्विट. कराळे खरातच्या कार्यक्रमामध्ये गेल्याचा दावा. कराळे आणि खरात यांच्यात 18 कॉल्स झाल्याचाही आरोप. कुणाचेही कुणासोबत फोटोज असू शकतात. आरोपीच्या कृत्यांमध्ये त्यामुळे सहभाग असेलच असं नाही. आशिष जयस्वाल यांची दमानियांच्या दाव्यावर प्रतिक्रिया. अशा पद्धतीनं आयपीएस अधिकाऱ्यांना खरातकडे जाणं योग्य नाही. अंबादास दानवे यांचं कराळे प्रकरणावर वक्तव्य. भोंदू खरातचा एन्काउंटर होणार. खासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप. लोकप्रतिनिधींकडे पुरावे असतील तर सादर करा. पुरावे न देता तोंडाच्या वाफा दौडू नका. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. त्र्यंबकेश्वर संस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांची कारवाई. शिवाजी पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा मुद्दा. खासदार संजय राऊतांची सरकारवर सडकून टीका. तुम्ही आता मुलांच्या मैदानांपर्यंत आलात का? राऊतांचा सवाल. माजी आमदारांच्या अकलेची कीव येते. वैभव नाईक सध्या रिकाम टेकड्यात. निलेश राणेंची वैभव नाईकांवर टीका. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर. विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर. शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही. तो शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न काढेल. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. धान खरेदी संपल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. शासन दखल घेत नसल्याची तक्रार. नागपूर विमानतळावर ॲप बेस्ड कॅब चालकांचं आंदोलन. नो पिकअप नो ड्रॉप आंदोलन. आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल. किल्ले रायगडावर प्री वेडिंग फोटोशूट. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. पुरातत्व विभाग निर्बंध आणणार का? व्हायरल व्हिडिओ नंतर शिवप्रेमींचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचीही उपस्थिती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. चैत्यभूमीवर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे यांनी केलं अभिवादन. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. वर्ध्यात उष्णतेमुळे दोघांचा मृत्यू. उष्णतेपासून बचाव करण्याचं डॉक्टरांचं आवाहन.
शांतता चर्चा सुरू ठेवण्यासाठी इराणची नवी मागणी 5 देशांनी इराणला नुकसान भरपाई देण्याची मागणी सौदी, UAE, कतार, बहरीन, जॉर्डन या देशांकडे केली मागणी।